नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी म्हणजे थोड्याच वेळात वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद सुरू होणार आहे। राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर जो निकाल दिला त्यावर आता ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आज काही कायदेतज्ञ सुद्धा असणार आहेत। वरळीच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद होईल। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। तर या पत्रकार परिषदेमधले महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत ते आपण पाहतोय। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या चौकटीत दिला नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे सुद्धा आज उद्धव ठाकरे मांडू शकतात। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखलेही ते देऊ शकतात। 2013 मध्ये राहुल नार्वेकर पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा सुद्धा आज ठाकरेंकडून दिला जाऊ शकतो। तर आपण पाहतोय 4 वाजता सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची वरळीमध्ये महापत्रकार परिषद होणार आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची ही पत्रकार परिषद आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत संध्याकाळी 5 वाजता। उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेतून नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अनेक महत्त्वाचे मुद्दे आज समोर आणू शकतात आणि उद्धव ठाकरे जे मुद्दे समोर आणतील त्याच मुद्द्यांवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा बोलणार असल्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकर 2013च्या घटना समितीच्या मीटिंगमध्ये स्वतः हजर आहेत। 2012 साली कैलासवासी बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर जे उद्धव साहेबांना बाळासाहेबांचे अधिकार देण्यासंदर्भात जी पक्षाची कार्यकारिणीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः समोर बसलेले आहेत। आज सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की हा निवाडा देताना आणि ह्या निवाड्याचं वाचन करताना राहुल नार्वेकरांचं शरीर दिसतंय परंतु आत्मा आणि मन हे राहुल नार्वेकरांचं नाही आहे।